नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत नागलीच्या पिठापासून म्हणजेच नागलीच्या भाकरीच्या पिठापासून मी तुम्हाला पापड दाखवणार आहे। इथे तुम्हाला नागली भिजवायची गरज नाही आहे किंवा 2 दिवस वाळवायची गरज नाही आहे। एकदा साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर एका कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे। एक तांबे भरून आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं। जिरं, मोहरी, ओवा, त्यानंतर सफेद तीळ आणि पापड खार आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं। यामध्ये हे पीठ ॲड करून घ्यायचं। 2 मिनिटांसाठी वाफ द्यायचं आणि काढून घ्यायचं। आपल्याला इथे पीठ शिजवायचं नाही, फक्त वाफ द्यायची आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। छान असं मळून घेणार आहे। हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मळून घ्यायचं। त्यानंतर याचे गोळे करून घ्यायचे। कुकरला अर्धी वाटी पाणी घालायचं आणि त्याच्यावर प्लेट ठेवायचं आणि हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता बघू शकता 2 शिट्ट्या आल्यानंतर हे पीठ काढून घ्यायचं आणि याचे छान असं मळून घ्यायचं तेल लावून आणि व्यवस्थित पद्धतीने याचा गोळा झाल्यानंतर पापड लाटून घ्यायचा। मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा। तो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।